नमस्ते, गुड मॉर्निंग. मी खिल्लारी मॅम. वेलकम टू माय चॅनल उर्मिला विथ मॅथ इंग्लिश. आणि जे माझे स्टुडंट्स माझं चॅनल बघत असतील तर त्या सर्वांना गुड मॉर्निंग. आणि सर्वांना मी खूप मिस करत आहे. त्यामुळे तुम्ही माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर आज आपल्याला पाहायचे आहे संख्येचे मूळ अवयव पाडणे, म्हणजेच प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ नंबर. तर जे आपण संख्येचे मूळ अवयव पाडतो ते आपण दोन प्रकारे पाडत असतो. ते एक प्रकारे उभ्या मांडणीने पण आपण अवयव पाडू शकतो आणि दुसरी म्हणजे आडवी मांडणी असते. त्या आडव्या मांडणीने सुद्धा आपण संख्येचे मूळ अवयव पाडू शकतो. तर आता आपल्याला आज पाहायचं आहे 24 ही संख्या आहे. 24 या संख्येचे उभ्या मांडणीने कशा प्रकारे मूळ अवयव पाडत असतात ते अगोदर मी तुम्हाला उभी मांडणी सांगते. जर उभी मांडणी जर तुम्हाला इझी समजली तर तुम्हाला आडवी मांडणी फारच सहजरित्या समजू शकते. तर आता आपण पाहू 24 या संख्येचे उभी मांडणी जी असते त्या उभी मांडणीने अवयव कसे पाडायचे. 24 ही संख्या मी घेतली. आता रफ वर्क आपल्याला करावं लागेल. 24 चे अगोदर आपल्या डोक्यात फिट पाहिजे, आपले टेबल सगळे आपल्याला पाठ पाहिजे. तर 24 ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये कोणकोणत्या टेबल मध्ये येते ते आपल्याला पहिले तर पाहावं लागेल. पहा, 24 ही संख्या, या 24 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो हे सुद्धा आपण पाहू शकतो. तुम्ही जर माझं दोनची विभाजितीची कसोटीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला सहजगते समजून जाते की या 24 या संख्येला जे आहे तर हिच्या एकक स्थानी म्हणजे 4 हा अंक असल्यामुळे या संख्येला 2 ने भाग जातो. आणि जर तुम्ही 3 ची विभाजितीची कसोटी पाहिली असेल तर 3 ची विभाजितीची कसोटी सांगते 4 आणि अधिक 2 या दोघांची बेरीज जर 6 आली आणि ती जर संख्या 6 या संख्येला जर 3 ने भाग जात असेल तर 3 ने सुद्धा या 24 या संख्येला भाग जातो. ही 3 ची कसोटी मिळते. तर सुरुवातीला आपण 2 च्या कसोटीनुसार 24 या संख्येला भाग जातो हे आपल्याला कन्फर्म झालेलं आहे. आणि जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही माझा 2 च्या कसोटीचा 2 ची विभाजितीची कसोटी हा जे एक मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला ते डिटेल मध्ये समजून जाईल. तर 24 ला आपण 2 ने भाग घालायचा आहे. सरळ सरळ आपल्याला जर भागाकार येत असेल तर आपण मी काय करते, भागाकार करत आहे. तर 2 च्या पाड्यामध्ये 2 एका अंकावर येतात, वरून उतरले 4, मग 2 च्या याच्यात 2 येतात म्हणजेच बेदुनी 4. पहा किती आले बघा, भागाकार किती आला 12 आणि भाजक किती आलेले आहे हे 2. या दोघांचा जर गुणाकार केला 12 दोन्ही 24 तर आपला हा विभाज्य आलेला आहे, म्हणजे भाज्य आलेला आहे, म्हणजेच आपला भागाकार बरोबर आहे. मग या 24 या संख्येला 2 ने भाग घातला तर संख्या म्हणजे जी भागाकार आलेला आहे तो 12. तर मूळ अवयव पद्धतीमध्ये दुसरं तिसरं काहीच करायचं नसून सारखे तुम्हाला भागाकारच करावे लागणार आहेत. ज्यांना भागाकार येतो त्यांना मग खूप इझी जाईल हे. त्यामुळे तुम्ही भागाकार तुम्हाला चांगल्या प्रकारे पूर्वी आलेला असला पाहिजे. तर आता पहा 24 या संख्येला मी 2 ने भाग घातला, भागाकार किती आलेला आहे 12, म्हणून मी 12 डायरेक्ट खाली लिहिते. मग 12 शिल्लक आहे. मग पुन्हा मी इथे रफ काम करू का, इथेच रफ काम करते उभ्या मांडणीचं. आता इथे शिल्लक 12 आले तर 12ला पुन्हा आपण विभाजितीच्या कसोटीनुसार भाग घालू शकतो. 12ला एकक स्थानी 2 हा अंक असल्यामुळे 2 ने भाग जातो. मी डायरेक्ट भाग घालत आहे, बेसखम 12, परंतु असा डायरेक्ट घालत नसतात, शून्याचा भाग देऊन भाग घालत असतात. तर मग 2 न जर 12ला भाग घातला तर भागाकार येतो 6. मग कशाने भाग घातलेला आहे आपण 2 न, म्हणून 2 इथे लिहायचे आणि त्यानंतर भागाकार किती आला 6, म्हणून 6 आपले खाली येतात. पुन्हा मग 6 जर आले तर आपल्याला सारखे भागाकारच करावं लागत असणार आहे. पुन्हा 6 आले की 6ला पुन्हा 2 ने भाग घाला. 2 नेच का घालत आहे मी भाग, कारण की विभाज्यतेची कसोटी सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 हे अंक असतात तर 0, 2, 4, 6 हे अंक असतात त्या संख्येला 2 ने भाग जातो.
त्यामुळे मी 2 ने डायरेक्ट भाग घालत आहे। तर 2 ने भाग घातल्यावर बेत्रिक 6 म्हणजेच भागाकार किती आला पहा। पुन्हा मी इथे 2 लिहिते, भागाकार जो आला तो आपण डायरेक्ट खाली लिहायचा। आता शिल्लक किती आहेत 3। 3 ला कशाने भाग जातो का 1 ने भाग जातो। मग 1 ने भाग आपण डायरेक्ट घालू शकत नाही, म्हणून डायरेक्ट 3 न घाला। 3 1 3, सॉरी हे 0 आहे। तर 3 ने भाग घातल्यानंतर भागाकार किती आलेला आहे 1, म्हणून मी 1 हा खाली लिहिते। मग या 24 या संख्येचे मूळ अवयव आपण किती पाडलेले आहेत बघा। 24 चे 2 गुणिले 2 नंतर गुणिले 2 गुणिले 3 हे पहा। मग आपला आन्सर बरोबर आहे की नाही ते जर पाहायचं असेल, गणितामध्ये दुसरा कोणीही गुरु नसतो, गणितामध्ये आपणच आपलं उत्तर पडताळून पाहायचं असते। मग आपलं उत्तर बरोबर आहे की नाही, आपण जे मूळ अवयव पाडलेले आहेत, आपण जे फॅक्टर पाडलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही ते जर टॅली करायचं असेल, ते पूर्ण जे अवयव आलेले आहेत त्यांचा सरळ सरळ गुणाकार करायचा। गुणाकार जर ती संख्या पूर्ण आली तर समजून जायचं की आपलं मूळ अवयव जे पाडलेले आहेत ते करेक्ट आहेत। तर करा मग गुणाकार। 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 4 दुनी 8 आणि 8 गुणिले 3 म्हणजेच 24। पहा ही संख्या बरोबर इथे 24 आलेली आहे, म्हणजेच आपण जे अवयव पाडलेले आहेत ते करेक्ट आहेत। मग 24 चे मूळ अवयव आपण कसे पाडलेले आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 हे याचे मूळ अवयव आहेत। अशा प्रकारे आपण ही उभी मांडणी केलेली आहे। आडवी तर मांडणी खूपच इझी आहे, ज्यांना उभी मांडणी समजली त्यांना आडवी मांडणी ही खूप लवकर समजू शकते। तर पहा आडव्या मांडणीवर आपण कसं करतो, 24 ही संख्या अशी डायरेक्ट आपण लिहायची। मग 24 या संख्येला पहिला आपण कशाने भाग घातला 2 ने। 2 ने भाग घातला, भागाकार किती आला 12, सरळ इथे लिहायचं 12, झाली आडवी मांडणी। मग पुन्हा ही स्टेप जशाच तशी, पहिले वाले 2 जशाच तसे, मग ही संख्या पाहायची 12। पण 12 या संख्येला आपण भाग घातला, 2 ने भाग घातला, भागाकार किती आला 6। मग या 12 चे हे अवयव लिहायचे 2 गुणिले 6, 2 गुणिले 6। मग हे जशाच तसेच, आता फक्त या 6 चे आपल्याला पाडायचे। 2 गुणिले 2 जशाच तसे लिहिल्यानंतर 6 ला आपण जर भाग घातला तर 2 ने भाग घातला होता, काय आलं भागाकार 3। मग 2 गुणिले 3 इथे लिहायचं। अशा प्रकारे आपण या 24 चे जे आहेत ते आडव्या मांडणीने सुद्धा अवयव पाडलेले आहेत। पहा इकडचे अवयव आणि इकडचे अवयव सेम सेम आहेत, 2 2 2 आणि 3, 2 2 2 आणि 3। आपला आन्सर करेक्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा तुम्ही टॅली करायचं आहे। 2 गुणिले 2 म्हणजेच 4, 4 गुणिले 2 म्हणजेच 8 आणि 8 गुणिले 3 म्हणजेच 24। इथे आपली राऊंड फिगर आली 24, म्हणजे हे आपला अंक करेक्ट आला। म्हणून आपले जे हे फॅक्टर जे आपण काढलेले आहेत ते करेक्ट आहे। तर अशा प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी शेअर करू शकत नाही प्रत्येकालाच आणि तेवढा वेळ असेल असंही नाही। त्यामुळे आणि विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे की मध्येच जर व्हिडिओ स्किप केला तर मी काही जे हिंट सांगते तुम्हाला मध्ये मध्ये, तर ते हिंट तुमच्या म्हणजे ते मिस होऊ शकतात आणि तुम्हाला ते छोट्या छोट्या गणितीय ट्रिक आहेत जे इझी मेथड असतात, तर ते तुम्ही ट्रिक मिस करू शकता। म्हणून तुम्ही व्हिडिओ स्किप करायचा नाही आणि ज्या विद्यार्थी हे माझे व्हिडिओ पाहत असेल रेग्युलर तर त्यांनी वहीवर पूर्णपणे लिहून घ्यायचं आहे आणि मला व्हॉट्सअपवर मी जर शेअर केला असेल तर व्हॉट्सअपला मला पाठवायचं आहे की मॅडम आम्ही लिहिलेलं आहे आणि कमेंट करून सुद्धा सांगायचं आहे की मॅडम आम्ही वहीमध्ये लिहून पाहिलेलं आहे। आणि याच्यावर आधारित जर 24 ही संख्या घेतली तर 12च्या पाड्यामध्ये पुढली कोणती संख्या असते 36, तर 36 चे आपण स्वतः मूळ अवयव पाडून पाहायचे। 48 असेल तर पुढची संख्या 48 घ्या, 48 चे मूळ अवयव पाडा। अशा प्रकारे हा तुमचा गृहपाठ सुद्धा आहे। 36 आणि 48 चे तुम्ही स्वतः अवयव पाडून पहा, दोन्ही पद्धतीने। आलं लक्षात?